तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो देवाची गड म्हणजे देवगड येथे. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. सकाळीच पाऊस व्हायला असल्यामुळे आज निवांत होतो आणि त्याच्या ठरलं आज देवगडला जायचं. मग आपल्या राजांना मुजरा करून निघालो आपण देवगड. आणि त्याच्यात या पोरांनी इथं काय गावच्या पुलावरच थांबिला फोटो काढायला. मग मस्त रपारा फोटो घेतले आणि मधल्या रस्त्याने आलो मग डायरेक्ट देवगडला. आज आम्हाला वाटलं होतं काय गर्दी नसन, पण फुल गर्दी होती. देवगडला आल्यावर आहे ना असं एकदम भारी वाटतं बरं का, कारण इथलं वातावरणच वेगळे हो. मग एवढ्या लाईन मध्ये उभं राहून आपले दर्शन एकदम मस्त झाली. आणि एक तास देवगडला स्वामीजी पण नव्हते आणि बाबाजी पण नव्हते म्हणून यांचे दर्शन नाही झाले. मग आपल्या बाकीच्या सगळ्या मंदिराचे दर्शन घेतले आणि माग नदीकडे फोटो काढायला आलो. आणि इथे खरंच एकच नंबर वाटत होतं बरं का, कारण सगळीकडे मस्त आबळ येल होतं. मग सगळे दर्शन घेऊन निघालो होतो आपल्या घराकडे, पण तेवढं तर रस्त्यात ठरलं का सिद्धेश्वर मंदिराकडे जायचं. म्हटलं चला, मग आलो डायरेक्ट आपल्या सिद्धेश्वर मंदिराकडे. आणि इथलचे खरं मंदिराचे बांधकाम आणि ते एकदम भारी बरं का. आता मी एवढ्या वेळेस देवगडला आलो पण इथे एकदा सुद्धा नव्हतं आलो. ते आज त्याच्या तिथं वर जायचं गेट आणि ते बंद करायला होतं, पण आम्ही काय ऐकतो बाई, आम्ही तरी वर आलो. मग माग फोटो काढायला आलो आणि इथे येऊन पाहत होतो एकदम मस्त वातावरण झालं. इथे बाबा पावताना दिसले, मग यांना ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं आपले. आणि त्याच्यात त्यांनी सैराटची स्टाईल वापरलो उडी आणायला. आता आजचा ब्लॉग तुम्ही इथेच थांबितो, पण तुम्ही तेवढं लाईक आणि फॉलो करायला नसेल तर करून टाका.